शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। जो शेतकऱ्याचा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आहे त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात आलेली आहे। तो हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याची तारीख आता केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा 91वा हप्ता मिळाला आहे, पण पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येण्यासाठी शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत। त्याची तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लवकरच शेतकरी मित्रांनो जो 20वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि पात्रता बदल करण्यात आले आहेत। आता फक्त या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 20वा हप्त्याचे पैसे ते हप्ते तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता 8 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून मोठे बदल आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत। आताची सर्वात मोठी बातमी असणार आहे 2025 या वर्षामध्ये 20वा हप्ता येण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यासाठी पीएम किसान योजनेची जी नवीन नियमावली जे नियम आहेत ते नियम ठेवण्यात आले आहेत। अनेक शेतकरी आता या योजनेमधून अपात्र सुद्धा होणार आहेत। यामध्ये 8 नियमांमध्ये तुम्ही बसलास तरच तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। इथून काही अटी आणि नियम करण्यात आलेले आहेत, ती नियमावली जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोणकोणते 8 प्रकारचे शेतकरी अपात्र होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहात। पीएम किसान योजनेतून आता अपात्र होणारे जे शेतकरी आहेत ते 8 प्रकारचे असणार आहेत। आता तेच नियम आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। बघा, आता 8 नियमामधील 4 नियम अतिशय कडक असणार आहेत। उरलेले 4 नियम आहेत हे तुम्हाला दिलासा देणार आहेत। आता कोणकोणते नियम आहेत या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक बघा। केंद्र सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2000 ते 4 महिन्यातून एकदा मिळते, आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार आहेत। यामधून अनेक लाखो शेतकरी अपात्र सुद्धा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या अपात्रमध्ये तुमचा नंबर लागतो की काय या भीतीमुळे अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत। कोणकोणते शेतकरी या यादीमधून अपात्र होणार आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्ता येण्याची तारीख स्वतः कृषी मंत्र्यांनी जाहीर सुद्धा केलेली आहे। 20व्या हप्त्याची तारीख जाहीर करत असताना आता सर्वांना हे 8 नियम तुम्हाला लावले जाणार आहेत। या 8 नियमाचं तुम्हाला आता पालन करावं लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता 20वा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार आहेत त्यांना 20वा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाहीत। त्यामुळे कोणते 8 नियम लागू केले आहेत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता तुम्हाला माध्यमातून आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, शेतकरी योजनेसाठी अधिकृत पोर्टलवरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्हाला 8 नवीन नियम कोणकोणते लावण्यात आले तेच 8 नियम तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहेत। जे शेतकरी या 8 नियमाचे पालन करणार आहेत त्यांना इथून पुढून पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे, असे स्पष्टपणे महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी सांगितलेले आहे। आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या थ्रू वेगवेगळ्या शेतकऱ्यांची आता तपासणी होणार आहे। त्यामुळे 19वा हप्ता तुम्हाला भेटला असेल, पण इथून तुम्हाला 20वा हप्ता भेटण्यासाठी वेगवेगळ्या 8 नियमाचं तुम्हाला आता पालन करावं लागणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पैसे फ्रॉड करून घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे सरकारमार्फत 8 आता वेगवेगळे नियम लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा नंबर त्यात लागू नये म्हणून कोणकोणत्या नियम आणि अटीचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो हे 8 नियम कोणते आहेत नक्की बघा। आता तुम्ही अपात्र होणार का, पात्र यादीमध्ये असणार का हे तुम्हाला लगेच कळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा सर्वात मोठा बदल 2025 मध्ये झालाय। तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील पहिला नियम असणार आहे। यामधला लगेच सांगतो, लक्ष देऊन बघा।
तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. हा नियम करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर घरातील अनेक 2-3-4 माणसं, आई वडील 2 मुले, वेगवेगळे लोक पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते. पण इथून पुढे कडक नियम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जो पीएम किसान योजनेचा प्रत्येक सदस्याला पीएम किसान योजनेचा लाभ भेटत होता, तो इथून पुढे तो लाभ आता तुम्हाला भेटणार नाही. त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होती. प्रत्येक जण याचा लाभ घेत होते. परंतु सरकारने आता नियमात बदल करण्यात आलेला आहे. पहिल्या नियमानुसार तुम्हाला आता घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा तुम्हाला आता लाभ घेता मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे एका कुटुंबातील आता प्रत्येक एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन कार्डची ई-केवायसी द्यावी लागणार आहे. जे तुमचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डाची केवायसी पूर्ण करणं अतिशय बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारला समजणार आहे की तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. जर करता एक सोडून जास्तीत जास्त तर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला टोटल सगळ्याच अर्ज रिजेक्ट होणार आहेत. त्यामुळे कोणालाच हा लाभ देता येणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पुढील 7 नियम अत्यंत महत्वाचे आहेत. सर्वांनी लक्षपूर्वक पहा. पुढील 7 नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. त्यामुळे पुढचे 7 नियम अतिशय महत्वाचे आहे. शेतकरी मित्रातून यामधील तुम्ही नियम एक तर बघितला नाही तर तुम्हाला येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो तुमचा अकाउंटमध्ये जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. 7च्या 7 नियम या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुम्हाला कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. याची संपूर्ण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे. लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. नियम त्यानंतर दुसरा नियम बघा. सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. आता पीएम किसान योजनेतील 2025 मध्ये बदललेल्या नियमानुसार आता ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी नोकरीचा लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता इथून पुढे जमा होणार नाहीत असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक घराच्या घरामध्ये कोणता ना कोणता शेतकऱ्याचा व्यक्ती आर्मीमध्ये असेल, नंतर पोलिसांमध्ये असेल, कोणतीही सरकारी नोकरी करत असेल तर तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत होता तो तुमच्या अकाउंटवरती जमा होणार नाहीत. हा सुद्धा दुसरा नियम आहे. लगेच तुम्हाला तिसरा नियम तुला लगेच समजून सांगणार आहे. असे टोटल तुम्हाला 6 नियम सांगणार बाकी आहेत. सर्व शेतकरी देऊन लक्ष देऊन पहा. बघा, जो नियम आहे तो अतिशय महत्वाचा आहे, जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे. तुम्ही जर नाही पाळलं तर तुम्हाला आता येणारा जो 20वा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही. त्यामुळे अतिशय शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे. त्यामुळे सर्व माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. आता शासनाकडून सांगितले गेले की जो तिसरा नियम आहे अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही. म्हणजे 4 चाकी जर तुमची भाड्याचे असेल, तसेच ट्रॅक्टर जर असेल तर तुम्हाला हप्ता भेटेल. परंतु तुम्ही वैयक्तिक एन्जॉय करण्यासाठी एखादी तुम्ही गाडी घेतला असेल, 4 व्हीलर घेतला असेल तर तुम्हाला इथून पुढे जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. नियमामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये भाड्याची 4 व्हीलर किंवा सोडून तुम्हाला इथून पुढे जे ट्रॅक्टर असेल या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल तर इथून पुढे सुद्धा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही. फक्त ट्रॅक्टर आणि जे भाड्याच्या गाड्या वापरतात त्यांच्याच अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल. तर दुसरा नियम आहे तो सुद्धा लक्ष देऊन पहा. तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यापैकी रेशन कार्ड असेल तरच याच लोकांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता लगेच तुमच्या पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकासाठी असतो. जे गरीब कुटुंब असतील त्यांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिले जाते. तर यामुळे त्यांच्याच अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आणि ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या इथून पुढे अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत. इथून पुढे जे पांढरे रेशन कार्ड धारकांनी लाभ घेतलाय त्यांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत जमा झालेत. पण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने अनेक नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे. तुम्हाला जर इथून पुढे
पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकारक आहे। तो सर्वांना नियम आता लागू करण्यात आलाय, कारण तो नियम अतिशय महत्वाचा आहे। बघा, ज्या जमिनीची जमीन 5 एकरापेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ आहे तो इथून पुढे मिळणार नाही। मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी जमीन वेगवेगळ्या लोकांच्या सदस्याच्या नावावरती केली आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेतला। म्हणजे जे श्रीमंत शेतकरी होते, पीएम किसान योजनेचा जो काही योजना होत्या त्या गोर गरीब शेतकऱ्यासाठीच तयार केलेल्या आहेत। पण अनेक शेतकरी नियमामध्ये बसताना न देखील त्यांच्या वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती जमीन करून पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते। पण इथून पुढे नियम कडक करण्यात आलेले आहेत आणि जे रेशन कार्डवरती EKYC द्वारे प्रत्येक सदस्याच्या किती नावावरती जमीन आहे ते पाहूनच पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत। तर अनेक भ्रष्टाचार आढळला तर तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यासाठी आता तुम्हाला 20वा हप्ता येण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला इथून पुढे जो लाभ आहे मिळत होता तो हप्ता मिळणार नाही। तर तीच 5 एकर जमीन किंवा त्यापेक्षा जास्त सरकारला समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं जे काय असेल डॉक्युमेंट हे अतिशय व्हेरीफाय करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुमच्या नावावर किती जमीन आहे त्याबद्दलचा उत्पन्नाचा दाखला देण्याची अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो, 6वा हप्ता सहावा जो नियम आहे तो अतिशय कडक करण्यात आलेला आहे। तुम्हाला 2019 पूर्वी 18 वर्षावरील मुलाला लाभ घेता येतो, परंतु काही पती पत्नी 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारला दिसून आलेलं आहे। त्यामुळे आता पात्र लाभार्थीचे निधन झाले असेल तसंच वारसा हक्काने जमिनीचे नोंद झाले असेल तर अशा लोकांना सुद्धा इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हा लाभ भेटत होता तो लाभ भेटणार नाही। पती पत्नी किंवा पत्नी पैकी कोणतरी एकाच योजनेसाठी पात्र असेल, शिवाय सरकारी योजना निमसरकारी योजना असेल, नंतर अनेक लोक टॅक्स भरत असतील, अनेक शेतकऱ्याचे छोटे मोठे व्यवसाय असतील, इतर बोलून त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता त्यांच्या नावावरती येणार नाही असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा नियम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। दुसरा नियम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा नियम तर तुम्ही चुकवला तर अनेक तुमचा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला दंडाच्या स्वरूपात सुद्धा भरावा लागतो। त्यामुळे पुढचा नियम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, लक्ष देऊन माझ्या शेतकरी मित्रांनो पहा। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अनेक कारवाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या घरावरती सुद्धा ज्या इन्कम टॅक्सच्या धाडी आहेत त्या धाडी पडायला सुरुवात झालेल्या आहेत। सरकारच्या गाईडलाईन्स मध्ये योग्य रीतीने पालन केलं नाही तर तुम्हाला 91वा हप्ता खात्यात जमा होणार नाही। आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थीसाठी शेतकऱ्यांची जी EKYC प्रक्रिया पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे। नवीन नियमानुसार EKYC करणं अनिवार्य करण्यात आले आहे। त्यासाठी तुम्हाला कोणत्या पीएम किसान योजनेचा अधिक तुम्हाला लाभ भेटणार आहे, अनेक गव्हर्नमेंटच्या योजना लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या जायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर अनेक नियमामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये कोणकोणते अटी आणि नियम सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत। त्या अटी आणि नियमाचं तुम्हाला आता पालन करावं लागणार आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे, जो हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या 15 तारखेनंतर तुमच्या बँकेमध्ये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। 24 फेब्रुवारी नंतर तुम्हाला 4 महिन्यांनी हप्ता येतो, तर तो म्हणजे बरोबर जून महिन्याच्या 15 तारखेनंतरच येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हप्ता येण्याच्या शक्यतेनंतर जो अटी आणि नियम देण्यात आले आहेत त्या अटी आणि नियमाचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे। जे तुम्हाला 8 नियम सांगण्यात आलेले आहेत, या 8 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही 8 नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।